थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने शिमला मिरची करून पाहूया। तर त्यासाठी छान अशा 5 शिमला मिरच्या धुवून घेतल्या आणि त्याचं सर्व बी काढून घेतलंय। आणि आता आपण मसाल्यासाठी शेंगदाणे भाजून घेऊया, थोडंसं खोबरं घेऊया आणि त्यामध्ये धने आणि थोडेसे तीळ टाकूया। तर तिळाने ना खूप छान अशी चव लागते। यामध्येच टाकूया 10-12 लसणाच्या पाकळ्या, लाल मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला, हिंग आणि थोडंसं मीठ। तर मीठ टाकल्यानंतर शेंगदाणे टाकू आणि एकदम बारीकसा हा मसाला आपण दळून घेऊ। तर कोथिंबीर टाकून आणि मसाला एकजीव करून घेऊ आणि नंतर या शिमला मिरचीमध्ये अशा पद्धतीने दाबून दाबून भरून घेऊ। सर्व शिमला मिरची भरल्यानंतर कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, जिरे, मोहरी आणि या शिमला मिरच्या आपल्याला कढईमध्ये टाकून द्यायच्या आहेत। आणि मस्त अशा आपल्याला झाकण ठेवून या शिमला मिरची पाणी न टाकता मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये। तर 10-12 मिनटं या शिमला मिरची परतल्यानंतर छान असा फ्लेवर यामध्ये उतरतो आणि मसाल्यात या शिमला मिरची एकजीव होऊन जातात। तर खूप सुंदर अशा लागतात अशा पद्धतीने केलेली ही शिमला मिर्च। तर बाजरीच्या भाकरीबरोबर आपण नक्की 2 भाकरी खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने आम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर ही मसाला शिमला मिर्च केली होती। तर खूपच सुंदर अशी चविष्ट लागली। तर नक्कीच करून पहा, खूप छान थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी खूपच छान असं मिरची आणि भाकरीचं हे जेवण आहे। तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये।